लग्न म्हटलं की हसणंही आलं आणि रुसणंही आलं. बघूया या लग्नात कोण कोणावर रुसलंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेतल्या वरातीचं. बघ ना, लवकर बघ ना. आम्हाला बघते ना जरा. मुलाचे मामा, मुलाचे मामा, जिथे कुठे असतील मुलाचे मामा, त्यांनी स्टेज जेव्हा संपर्क साधा मुलाचे मामा, मुहूर्त टळतोय मुलाचे मामा. काय करते जे ना बोलवतात लवकर मला तिकडे म्हणपात. शोध लवकर. मी हरवलाय. मी हरवलाय. मगाशी तिथे फवे खात बसला होता प्लेट भर, तेव्हा शोधायचा होता ना कोट. पोहे खात होतो म्हणजे काहीतरी बऱ्याच दिवसांनी टेस्टी खायला मिळेल म्हणून खात होतो. सांगावं नाही लागलं हे पोहे आहेत म्हणून. म्हणजे मी करते तेव्हा सांगावं लागतं. पोहे स्वतः ओरडतात या बाईला सांगा आम्ही पोहे आहेत म्हणून. मला सांगते लवकर कोट शोध माझा. आलो आलो. हे घ्या. मग हे आधी द्यायचं ना. आधी येडी आहेस काय का तू? ब्लाऊज आहे तुझा. मामा अरे मामा बघ ना काय करताय काय तुम्ही? मुहूर्त टळतोय तिकडे, माझ्या मागे उभं राहायला कोण नाही. मला कळतंय पण माझी कपड्यांची बॅग हरवली आहे. त्यात माझा इस्त्री केलेली पॅन्ट, माझा इस्त्री केलेला कोट, माझा इस्त्री केलेला शर्ट सगळं होतं. अरे मला कोट सापडत नाही. मी येणार नाही तोपर्यंत. मामी तुला माहित नाही? अरे नाही ना जावई बापू, ओ जावई बापू, काय झालं काय? चला मूर्त. काय झालं? मूर्त टल चाललाय. मूर्त आहे, लग्न कधी लागणार? काय झालं? काय रुसलेत काय? नाही 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 रुसले नाहीयेत, रुसले नाहीयेत. ते जरा कोटची पिशवी मिळत नाही ना म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला, पण मॅनेज करतोय आम्ही. काय ऐका ना, मुहूर्त टळून चालला आहेत तसे घेऊन चाला ना त्यांना. आहे चांगलं दिसतायत ते. या सोडा वॉटरला घबरायला सांगा. आत्या बस. नाही तर काय असं चांगला दिसतोय मी. मामा तुम्ही आत्याचं एवढं मनावर घेऊ नका. मामा मामा मी सॉरी म्हणते आत्याच्या वतीनं, पण चला ना मामा, मुहूर्त टळतोय मामा. लवकर चला. मुहूर्तापेक्षा कोट महत्वाचा आहे का सांगा ना. म्हणजे महत्वाचाच आहे, कोट महत्वाचाच आहे. मी जर कोट ह्या लग्नात घातला नाही ना तर पुढच्या लग्नात नाही घालू शकणार. मला नाही येणार. मला कोट नाही मिळणार. मी येणार. ऐका ना, लवकर चला ना. मुहूर्त तिकडे बघा ना. आजी कुठे? तिकडे बघा ना जरा. ऐका ना, ऐका, कोणाची तरी बॅगेत असेल तो शोधा का ना. मी शोधू काय? तू मागव, तू मागव बस तिकडं. काय सगळं इथे दिसतंय त्यांना. असेल कुठेतरी बघा, शोधा कुठेतरी. चावी आम्ही तुमच्याकडे दिलेली होती ना, आणि इथं काय कोणी चोरी करणारा माणूस नाही आहे. हे काय मला माहिती नाही. माझी बॅग सापडत नाहीये. अहो केवढा मस्त होता माहितीये. मोरपिशी कलरचा होता. इथपर्यंत शोल्डर बरोबर आलं. कधी मापाचा बसत नाही मला. तो कोट घातला ना, उन्हात उभा राहिलो ना, मोर पिसारा फिरवता असा वाटत होता. माहिती मला माहिती नाही. मला माझा कोट पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर. ऐका ऐका, मी काय म्हणतो, हा बघा काहीतरी होईल. अहो तालुक्याच्या ठिकाणी आपण हा मंगल कार्य बुक केलेला आहे. काहीतरी तोडगा निघेल, काळजी करू नका. मी बसतो. मला पाहिजे, मला माहिती नाही. हो ऐका ना, इकडे इकडे माझ्याकडे बघून बोला ना. हो ऐका ना, माझ्याकडे बघून बोला. ज्याच्याकडे बघून मी बोलतोय तर बरं दिसत नाहीये. माझ्याकडे बघून बोला. मी करतो बरोबर. मी सगळं करतो. मंदार, ए मंदार, मंदार. हा घ्या दादा. मंदार. हा दादा. अरे देवा, एक काम कर. काय झालं दादा? न मंडपात कोणाच्या अंगावर कोट असेल, तो राजू असेल, बंडे असेल, त्याच्या अंगावरचा कोट काढ आणि पटकन घेऊन ये. कुणासाठी? ही अर्धी कुल्फी. सॉरी मला अर्धी कुल्फी नव्हतं बोलायचं. मला बोलायचं होतं जोधपुरी की राजस्थानी. यार मी कशाला बोलतो, माझं ना नेहमी असंच होतं यार. तू पटकन झाली, पटकन कोट घेऊन ये. हा मी जातो, पण माझ्याकडून काय चूक झाली तर मला काय बोलायचं नाही. पहिलंच माझं नाव बदनाम आहे. माझं ना लहानपणापासूनच प्रॉब्लेम आहे. माझं जिंदगीतच प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुम्हाला सांगतो ताई, तव्याला चिकटलेली चपाती खाऊन मोठा झालोय हो मी. तुझं आत्मचरित्र नंतर मी लिहतो. हा पटकन जा, पटकन कोट घेऊन जा, पटकन येल पटकन ये. मला माझा कोट पाहिजे. मी काय म्हणतो, कोट येईल तेव्हा येईल. एक चांगलं शर्ट पॅन्ट घाला आणि चल ना, मुहूर्त टळतोय ना. मामी सांग ना. शर्ट पॅन्ट घालू? शर्ट पॅन्ट घालू? मुलीच्या मामाने कोणते कपडे घातले? कोट घातला. घेतला म्हणजे मुलीचा मामा कोट मध्ये आणि मी शर्ट पॅन्ट मध्ये. वा रे बाच्चा, वा वा वा. म्हणजे उद्या फोटोचा अल्बम बघताना काय बोलतील लोक? हा शर्ट पॅन्ट मधला गरीब कोण आहे? माझी नातवंड काय बोलतील?
मामा तू आता ऐन टायमाला मांडवत उभा नाही राहिला असता नातवंड कुठून येतील? मला नाही ऐका, मामा इकडे बघून बोला, इकडे बघून. नाही काय होतं हे जास्त करतायत. नाही तर काय ह्यांना ना कुठं न्यायची लायकी नाही, नुसती इज्जत काढत बसतात. अडेल माणूस एवढा अडेलपणा बरा नाही ना. आता लग्नाचा मुहूर्त टळून चाललाय. वाईट वाईट. या खारुताईला गप्प करा. आत्या बस इथे. हिला गप्प करा. सॉरी ताई, सॉरी काय सॉरी ताई, सॉरी. रमेश काय रमेश मुहूर्त टळतोय. रमेश सांग ना मामांना. अगं मी प्रयत्न करतोय पण बघतेस ना काय होतंय ते. तसं नाही पण चुकीच्या मुहूर्तावर लग्न झालं आणि मी तुझ्या कुटुंबाचे हाल केले ना मग मला नको सांगूस. थांब हाल करणं न करणं हे मुहूर्तावर नाही तुझ्या माइंडसेटवर डिपेंड आहे. तू विचार नको करू की मला यांचे हालच करायचे आहेत. चांगल्या पावलांनी घरात ये. थांब मामा मी काय म्हणतो तू कोट वगैरेच्या भानगडीत आपण नको पडूया. आपल्याकडे ना व्हाईट लुंगी आहे ती साऊथ इंडियन स्टाईल मध्ये नेस ना मस्तपैकी आणि वरती असा पांढरा टिळा लाव. थालायबा टाईप मध्ये एंट्री मार ना. नीर चंगोडी मामा रंगोडी. मामा म्हणजे लुंगीवर जाणार मामा. लाज वाटली पाहिजे देवा असा भाचा देऊ. इकडे बघून बोला ना. जास्त करतायत. कशाला कोट घालायचाय, मरायला कोट घालायचाय. बाहेर केवढा उकड आहे, निस्ते इकडनं धारा लागल्यात घामाच्या. इथं मला वाटतंय बनियनवर फिरावं. आम्ही काय म्हणते का? अरे कशाला घालायचं कोट? घाला ना लुंगी हवेची एकदम. अडेल माणूस आहे. पटकन जायचं मुहूर्त टळून चाललं. ही बघते. दादा सापडला. पटका. आत्या कोट सापडला. माझा हवाय हा लाल कलरचा. मला माझा हवा. हाला ना हो आता. मी नाही घालणार. हाला ना हो. मी नाही घालणार. घे ना आजचा दिवस लाल कर. घे ना मी नाही घालणार. तुम्ही नक्की नाही घालणार? नाही घालणार. फायनल मध्ये नाही घालणार? नाही घालणार. उद्यापासून फ्लाइंग किस देते का बघा मग तुम्हाला. हे घाल रे. कुठून आणलास कुठनं? दादा फक्त त्यांना 2 पर्यंत द्यावं लागेल. का? ड्युटी संपणार ना कॅटरेज वाल्यांचा आहे. कॅटरिंग वाल्याचा कोट आणला. आता तर माझा अपमान झाला. मला आता नाही जायचं. मला नाही जायचं आता. मी नाही जाणार. लागलं पाहिजे. मला नाही जाणार. कॅटरिंग वाल्याचा कोट आणला. अपमान आहे माझा. मला नाही यायचं. लग्न झाल्यावर झोप पाहिजे तेवढा पण आता इथं नको. मी नाही येणार हा घालून. काय करतोय हाला ना हो. चांगला आहे हो. तू एक काम कर जा फक्त बघ झाडा असं ना झाडा माणूस त्याचा कोट काढणी घेऊन ये पटकन. चालेल. हा झाडा. हा मी तुम्हाला नाही काय बोललो ते तुम्हाला बोलले. आता ना नंतर सगळे मलाच बोलतील. तुम्हाला सांगतो ताई तव्याला चिकटलेली नंतर नंतर आत्मचरित्र नंतर. काय बोलला आपण मला? चाडा. अरे लाज वाटते रे मामाला. जाडा अपमानवर अपमान चाललाय तुझा. तुला कळतंय का? सॉरी झाडाला झाडा नाही बोलणार मग काय बोलणार. काही नको पाया 1 किलो गोणी 10 किलो तांदूळ वरल्यासारखं वाटत. काही नको ना ताई. नाही ते तिचं फ्यू ट्यूब आहे ना तिचं ते मध्ये मध्ये रील बनवते कॉमेडी करत असते. नको ना मग. काल हळदीला कॉमेडी करायची होती ना. आता कुठे? जिभेला हळद लावून शांत बसली होती बाई. 1 मिनिट काय बोललात तुम्ही? काय बोललात तुम्ही? द्या. बरोबर आहे. काय बोललात? बरोबर आहे. काय बोलले? आजीवेला 1 मिनिट आम्हाला हे लग्न मोडलं. बोलला जा तुम्ही, जा. बोललो आम्हाला नाही. ज्या माणसांना बॅग सांभाळता येत नाही त्या माणसाबरोबर आमची मुलगी नाही पाठवायची. आम्हाला काय आमचा पोरगा जड झालाय? आमच्या पोराला 25,000 पगार आहे. नको तुमची पोरगी आम्हाला. 1 मिनिट. आता काय झालं? मागे 1 मिनिट. बैठकीत 50,000 बोलला हा होता. ठरले होते 50 ठरले. मग खोटं सांगितलं. आपण बिपून येतो ना पगार 25,000. छोट्या घरात आम्हाला आमची मुलगी द्यायची नाही. माझी चेतना एवढीशी होती तेव्हापासून. आई विना पोर तिला मी सांभाळलं एवढीशी होती. अहो आम्ही या माझ्या भाच्याला आई बापा विना वाढवलंय. तुमच्या पोरीचं काय सांगताय? वाढवा तुम्ही वाढवा. आम्हाला नको तुम्ही. आम्हाला पण नकोय. मुरावर घ्यायची तुमची पोरगी. चोरांच्या खानदानात माझी पोरगी द्यायचीच नाही. काय बोलतोस तू? 1 मिनिट. चोरांचं खानदान. आमच्या नातेवाईक चोर वाटलं चोर तुम्हाला? आहे. ठीक आहे. नाही करायचं आम्हाला लग्न. नाही करायचं. लग्न मोडलं. अडेल माणूस. अगं तू तरी शांत. मला नाही. नाही ते थांब ना. ताई आपलं कोण सापडलं? नाही आपल्याकडे एवढा झाडा कोणच नाही. मला जाड मला नाही बसत. ऐका ना गाड्याला झाडा नाही बोलणार काय पतला बोलणार. ताई बाद झाला हो. किती हो तुमचं ऐकून घ्यायचं. काय बोलले मी? या खारुताईला झाडावर बांधा. कुठे
कुठेतरी. या गेंड्याला पाण्यात सोडा आधी. बास आला आता, बास आला. या म्हशीला गोट्यात बांधा. तुम्हाला घेऊन जाऊ का खवणी म्हणून नारळ किसायला? ऐका काय खवणी कोण लग्न नाही करत जा. कोट चोरला आमचा. खांडेकर हो, सगळं सामान घेऊन आलो. तुमची बॅग राहिली इथे. नशीब जाताना गाडी चेक केली ना, तर घेऊन गेलो तुम्ही. ठीक आहे तुमची बॅग. म्हणजे आमच्याच गाडीत राहिली. आता आमच्याच गाडीत राहिली. कोणाचा आहे कोण? हे बघ आपडला ना कोण? ते राहू शकत. चोराचं खानदान कोणाला बोललास रे ढोल्या? ढोल्या बोलली मला. ढोल्या बोलली. लग्न नाही करायचं का? नाही करायचं लग्न. तिला सांगा लग्न नाही करायचं. नाही करायचं लग्न. काय बोलली ढोल्या? अरे खाऊनी अरे आमचा हिशोब एवढूसा होता. अगं जागे पळ गे. नमाताई, तू जेव्हा जेव्हा ते दात लावतेस ना, आम्हाला खूप जास्त मजा येते. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना, त्यांना हा वरपक्षातला गोंधळ कसा वाटलाय. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मी म्हणेन की ग्रेट टीम वर्क आणि खूप नॅचरल वाटलं सगळं. असं वाटलं की कुठेतरी एका लोकेशनमध्ये लग्नाच्या वरपक्षामध्ये घडतंय हे सगळं. तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक. वने, मी सांगेन की या उन्हाळ्यात द फिलिंग्ज अ म्युच्युअल. मलाही असं वाटतं खूपदा. आणि भावा, स्टेजचा वापर अप्रतिम केलास आणि क्रेझी परफॉर्मन्स होता. नमा, कंपेल करतेस तू. म्हणजे कंपेलिंग असतो तुझा प्रेझेन्स जेव्हा केव्हा तू स्टेजवरती येतेस. फार मजा आली. मँडी, स्पार्क मस्त. चेतू, एकच काहीतरी वाक्य होतं, कडक वाक्य घेतलंस ते. मजा आली. ओव्हरऑल व्हेरी नाईस. वा.